शिर्डीत बंडखोर खासदार वाकचौरेंसाठी शिंदेची शिवसेना ढाल बनणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला खताळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्वागतासाठी खताळ यांच्याकडून फ्लेक्सही लावण्यात आले। संगमनेर विधानसभा मतदारसंघात आणि शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ देखील या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतायत। ज्या हेतूने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ही शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती आणि आज ते त्यांचा वारसा कुठेतरी पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये होत आहे। त्यामुळं शिवसेना ही एकच आहे आणि ती सर्व शिवसैनिकांना त्यांचा परिवार म्हणून बरोबर घेऊन जाण्याचं काम जी करते ती खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे आज आलेली आहे। त्यामुळं मला काही वाटत नाही अशा दोन शिवसेना आहे आणि शिवसैनिकांना खरंच जर कुठं मोठ्या प्रमाणात आता न्याय मिळत असेल तर शिंदे साहेबांनी ज्यावेळेसपासून शिवसेनेचं नेतृत्व हातात घेतलं त्यावेळेसपासून या शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो। तर युवा आमदार म्हणून तर एक परिस्थिती ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एक कुठंतरी आता मी सुद्धा बघतोय की मी आमदार झालो पहिलीच टर्म आहे, विकास कामं करावं लागतात। लोकांनी आपल्याला निवडून कशासाठी दिलंय तर विकास कामं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं आणि हेच जर प्रश्न तुमचे सुटत नसतील तर निश्चितच तुम्हाला सत्तेबरोबर येऊन सत्तेच्या मध्ये सहभाग घेऊन या मायबाप जनतेला जो तुम्ही शब्द दिलाय, जो विश्वास दिलाय तो पूर्ण करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे। आणि हे ज्यावेळेस कुठंतरी विरोधी खासदार असेल, आमदार असेल, हे त्या पक्षाला सोडून जातात त्यावेळेस निश्चितच त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।